ही संघटना सन्माननीय आनंदराज आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू होते त्यांनी रिपब्लिकन सेना हा पक्ष त्यांचा पक्ष आहे. त्या पक्षामध्ये काम करणारे प्रकाश भाऊ खंडागळे जे पूर्वी माझ्यासोबत होते, नंतर ते रिपब्लिकन सेनेमध्ये गेले होते आणि ते आता सध्या मुंबई प्रदेशचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मला पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष जो आहे म्हणजे रिपब्लिकन चळवळीच्या संघर्षात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारात आपल्या कार्याचा नेहमीच अभिमान वाटतो. यांच्या नावाने ते पत्र आहे आणि रिपब्लिकन सेना जी आहे ती तर आपली सेना आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांचा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा पक्ष मजबूत करण्याची मोठी जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतलेली आहे आणि भारताच्या 28 राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपला पक्ष आहे आणि मी सगळ्या छोट्या मोठ्या गटांना आवाहन केलेलं आहे. रिपब्लिकन पक्षात ऐक्य होत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ऐक्य होऊ शकतो आणि तसं लवकर होत नसेल तर आपला जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे त्या पक्षामध्ये छोट्या मोठ्या गटांनी कार्यकर्त्यांनी सामील व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा अशा पद्धतीचं आव्हान आपण केल्यानंतर आपले मिलिंद सुर्वे जे आदरणीय गवाडे सरांच्या ग्रुपमध्ये होते त्यांनी 2-3 वर्षापूर्वी त्यांनी आपला ग्रुप स्थापन केला होता, ते सुद्धा आपल्या पक्षामध्ये आलेले आहे. आणि प्राध्यापक जीवन जाधव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ते सुद्धा अनेक कार्यकर्त्यांसह आपल्या ग्रुपमध्ये आलेले आहेत. आणि प्रकाश खंडागळे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे हे मुंबईतले संघर्ष कार्यकर्ते आहेत. झोपडपट्टीतले लोक असतील, कामगार असतील आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी त्यांचा संवाद आहे, त्यांचं काम आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे की आपल्या पक्षामध्ये त्यांना जर सामील व्हायचं आहे. त्याप्रमाणे प्रकाश खंडागळे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रकाश खंडागळे माझ्या बाजूला पोहोचलेले आहे आणि ते अत्यंत कार्यकर्ते त्यांच्यासोबत अनेक मुंबई शहरामधले युवा कार्यकर्ते, कम्युनिटीचे कार्यकर्ते, मायनॉरिटी सेलचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीचे अनेक महिला त्यांच्यासोबत या पक्षामध्ये या आरपीएमध्ये येत आहेत. त्याचा मला स्वतःला आनंद आहे की मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्याची आवश्यक आहे आणि मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. म्हणजे आपला गड जो आहे हा पूर्वी 12 नगरसेवक निवडून आणणार आपला ग्रुप आहे. दुसऱ्या कुठल्याही ग्रुपला या ठिकाणी तशा जागा निवडून आणता आलेल्या नाही आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा जे चंद्रकांत हनोरे एक वेळ त्यांच्या ग्रुपमध्ये होते, ती त्यांच्या वतीने एकदा निवडून आली होती. पण नंतर मुंबईमध्ये नगरसेवक झाले, 12 नगरसेवक आपल्या ग्रुपचे होते. एकदा 4 नगरसेवक रिपब्लिकन ऐक्याच्या वेळेलाही आम्ही सगळे गेले होते आणि त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर, विनोबाई साहेब, गवाडे सर आणि मी आम्ही सगळेजण आम्ही एकत्र होतो. त्यावेळेला आम्ही निवडणूक लढलो होतो. त्यावेळेला 4 लोक निवडून आले होते, ते माझ्या ग्रुपचे होते, ग्रुपमध्ये अर्ध्याचे होते होते. त्यामुळं मुंबई शहरामध्ये आपल्या ग्रुपची ताकद झोपडपट्ट्यांमध्ये मोठी आहे
नंतरच्या मुवमेंटच्या काळामध्ये वस्तीमध्ये आमच्या छावण्या होत्या, आताही आहे. झोपडपट्टीच्या प्रश्नांसाठी आम्ही लढे दिलेले आहे आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसाठी आम्ही अशी मागणी केलेली होती की झोपड्या तुमच्या अनधिकृत असतात, आमच्या झोपड्या अनुकूल आहेत असं तुम्ही म्हणून का? निवडणुकीच्या वेळेला मात्र आम्ही सगळे अधिकृत असतो, मतदार मात्र आम्ही अधिकृत असतो आणि झोपड्या आमच्या अनुकूल असतात. त्यामुळं रोटी कपडा आणि मकान देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुम्ही आम्हाला घर दिलं नाही म्हणून आम्ही मोकळ्या जागेमध्ये आमच्या झोपड्या केलेल्या आहेत आणि झोपड्या तोडल्या तरी आम्ही जाणार तोडले. आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही, बांगलादेशमध्ये नाही जाऊ शकत. तर जे मुंबई शहरामध्ये आलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले तर लोक आहेत, अनेक जिल्ह्यातले, कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले, मराठवाड्याचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत, उत्तर महाराष्ट्रातले आहेत, विदर्भातले लोक इथं आहेत आणि सर्व देशातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. मुंबई शहर हे आर्थिक राजधानी आहे. मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा कुठल्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा असो त्याचा सन्मान मुंबईने केलेला आहे आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या या मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा जो मिळालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. मराठी माणसांचा 90% वाटा होत आहे, बाकीच्या लोकांचा त्यामध्ये काही वाटा आहे. मुंबईत आलेल्या प्रत्येक माणसाला वोट करता आलेला आहे. मुंबईत आलेला माणूस परत जात नाही आहे आणि आर्थिक राजधानी असल्यामुळं सगळे लोक ते ना या तर मुंबईत आलेल्या माणसाला आपलं पोट भरण्याची मुंबईने संधी दिलेली आहे. मराठी माणसांनी त्यांना आदर केलेला आहे. काही लोकांचा काही विरोध असेल परंतु मराठी माणसांनी इतर भाषिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले आहे. त्यामुळे ठीक आहे, तर मुंबई शहराला मजबूत करणं, मुंबई शहराला सुंदर करणं, त्या बिल्डिंग बांधायची असतील तर मजूर आणायचे कुठून, म्युन्सिपाल्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचे कुठून, घरामध्ये काम करणाऱ्या महिला किंवा पुरुष आणायचे कुठून. त्यामुळे या सगळ्या लोकांची मुंबईच्या डेव्हलपमेंटला आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांच्या आता SRA स्कीम जी आहे, SRA स्कीम सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस सुरुवात केली आणि आजच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की मोतीलाल नगर जे आहे गोरेगावच्या पश्चिमेला असणारं मोतीलाल नगर जे आहे त्या ठिकाणी घरं मोठी मोठी आहे. घरं म्हणजे घर आता आहे पण त्यांनी मागे वाढवलं, इकडे वाढवलेलं आहे. तर त्या ठिकाणच्या लोकांना 1600 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाचं घर देण्याचा निर्णय झालेला आहे, म्हाडाने घेतलेला आहे. 1600 फुटाचं घर त्यांना कार्पेट एरियाचं मिळणार आहे. त्यामुळे मोतीलाल नगरचंही डेव्हलपमेंट चांगलं होणार आहे आणि अनेक झोपड्या ज्या आहेत त्या डेव्हलप होत आहे. त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की थोडं 300 फुटाच्या घराचं जे आहे त्याचं थोडं वाढवून 400-450 फुटाचं देता आलं तर त्याचा विचार थोडा राज्य सरकारने करावा. मुख्यमंत्र्यांनी बोललेलो आहे आणि बिल्डरला मात्र त्याच्यामध्ये काही अडचण नाही. 300 फुटाचं घर मिळतंय कार्पेट एरियाचं, त्याच्यामध्ये घर आहे त्याच्यामध्ये 300 फूट जे आहे ते बिल्डरला विकायला मिळतात. आता 400 किंवा 450 फूट घर जरी आता दिलं तर बिल्डरला तेवढं घर विकायला मिळणार आहे. बिल्डरला काय त्यामध्ये तोटा नाही आहे आणि महाराष्ट्र सरकारलाही आपल्या सरकारला त्यामध्ये खूप पैसे मिळतात. एक झोपडी एक स्लम डेव्हलप करत असताना काही रक्कम त्यांना राज्य सरकारला भरावी लागते. त्यामुळे ठीक आहे, तर सरकारला काही त्यामध्ये अडचण नाही आहे. म्हणून ठीक आहे, तर असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसाठी आम्ही लढे केलेले आहेत आणि काही काळ प्रकाश खंडाकडे माझ्यासोबत होते. त्यांना इलेक्शनमध्ये मागच्या वेळेला तिकीट देता आलं नाही कारण हे आमचे मित्रपक्ष आम्हाला तिकीटच देत नाही. तिथे आमच्याकडे तिकीट दिल्याशिवाय यांना काही मला तिकीट देता येत नाही. याला तिकीट मिळालं नाही पण त्याच्या विषयीची मात्र चांगली मतं काही घेतली आपण तो वाढवून ठीक आहे. तर असे पण तो अत्यंत चांगला ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याचं
सगळ्यांना स्वागत करतो की अत्यंत चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य जे आहे ते ऐक्य उद्या झालं तर आनंदच आहे. पण ऐक्य होत नसेल तर छोट्या मोठ्या गटाने आमच्या ग्रुपमध्ये यावं. कारण लवकरच या 2-3-4 वर्षाच्या अंतरामध्ये 2-3-4 वर्षामध्ये आपला रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आता आमच्या पक्षाला नागालँडमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे, मणिपूरमध्ये रेकग्नाइज आहे. गन्ना किसान हे सिम्बॉल आम्हाला मिळालेला आहे, म्हणजे परवान नाही पण त्या 2 राज्यात मिळालेला आहे. आणि आता 5 राज्याच्या निवडणुकांसाठी सुद्धा इलेक्शन कमिशनने आम्हाला गन्ना किसान सिम्बॉल दिलं होतं. तर आपल्याला लढायचं असेल तर आपण त्याला लढावे. आणि आम्ही आता या 5 राज्यामध्ये 18 ठिकाणी तामिळनाडूमध्ये आम्ही लढतो आहोत, 4 ठिकाणी आसाममध्ये आमचे उमेदवार आहे, 1 उमेदवार केरळमध्ये आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये मात्र बीजेपीला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आणि बाकी केरळमध्ये सुद्धा आमचा इंडियाला पाठिंबा आहे. त्यामुळं ठीक आहे. तर आता अजून 2 राज्यामध्ये आता आमचा अंदमान निकोबारमध्ये पक्ष आहे, लक्षद्वीपमध्ये पक्ष आहे. लक्षद्वीपमध्ये फक्त 70,000 मतदान आहे. लक्षद्वीपमध्ये लोकसभेचे मतदान आहे ते 70,000 फक्त आहे. आणि अंदमान निकोबारचं पॉप्युलेशन 3,80,000 आहे. त्यामध्ये 2.25 लाख मतं आहे. आणि बाकीचे काय मतदारसंघ असे आहेत तिथं 30 लाख, 35 लाख, 39 लाख, 20 लाख, 25 लाख एवढे मतदार आहे. म्हणजे पॉप्युलेशन त्याच्या जवळजवळ 20चा मतदारसंघ असते तर पॉप्युलेशन 30 लाखाचे असते. तर तो 39 लाखाचा जर मतदारसंघ असेल तर जवळजवळ 50-55 लाखाचं पॉप्युलेशन त्या ठिकाणी असते. पॉप्युलेशन मतदार एवढी आहे. म्हणून ठीक आहे. तर आता यासाठी आज ही प्रेस ठेवलेली आहे. आमच्या महिला याच्या प्रकाश मोठ्या आलेले आहेत. आणि बाकीचे आमचे सगळे आठवले साहेब, मात्र इकडे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. अर्ज भरण्यासाठी तारीख पण 30 एप्रिल शेवटची तारीख असणार. कशा पद्धतीनं बघता आहे? एकूण तुमच्याकडनं वारंवार मागणी होत होती. मी काल